झी 24 तास एक पाऊल पुढे। या सोहळ्यामध्ये प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कर्मयोगींचा सन्मान करण्यात आला। 24 वर्षांपासून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पनवेलच्या निसर्ग मित्र संस्थेला माजी हवाई दल प्रमुख अनिल टिपणीस आणि आयबीचे माजी सहसंचालक VN देशमुख यांच्या हस्ते शौर्यासाठीचा अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आला। तर गतिमंद मुलांसाठी स्वतःच्या घरात शाळा काढून शिक्षणाचं कार्य हाती घेणाऱ्या मनमाडच्या सुनीता महालेंचा पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण निगवेकरांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान देऊन गौरव केला। खरं म्हणजे झी 24 तासने आम्हाला ह्या पुरस्कारासाठी पात्र ठरवलं हे झी 24 तासच कौतुक म्हणता येईल। गेली 27 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करतोय, परंतु असा काही पुरस्कार मिळेल किंवा एवढी काही प्रसिद्धी मिळेल असं कुठेही वाटत नव्हतं। आणि आम्हाला ज्या कामासाठी पुरस्कार मिळालेला आहे की रेस्क्यूसाठी, तर या ठिकाणी मी सांगेन की रेस्क्यूची ही घटना कधी व्हावीच नाही। झी 24 तास ही घराघरात नाही तर माणसाच्या मनामनात पोहोचलेली वाहिनी आहे। झी 24 तासमुळेच आमच्या प्रयत्नांना नक्कीच पंख आले आणि नक्कीच आम्ही आमच्या ध्येयाप्रती गाठू ही सुप्त इच्छा झी 24 तासने प्रबळ केले। झी 24 तासला आमचे मनापासून आभार। झी 24 तासनी जे तळागाळामध्ये जाऊन केले हे सरकारी धोरणातून सरकार हे काही प्रकरण नाही लाभू शकत, ते झी 24 तासांनी जो पुढाकार घेतला तर आम्ही तर भारावूनच गेलो। आज भारतामध्ये जी समाजामध्ये काम करणारी तळागाळातली लोक आहेत, तर त्यांचा आदर्श इतर समाजासमोर निर्माण होऊन त्यातनं अनेक लोकांनी अशा प्रकारे सामाजिक काम करण्याची सुरुवात करावी, हा जो उद्देश झी 24 तास आहे तो अत्यंत एक चांगला उद्देश असल्यामुळे या कार्यक्रमाला बँकेचं नेहमीच पाठबळ राहिलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे। विश्वरूपम, डेव्हिड, प्रेमाची गोष्ट, माई, मिडनाईट चिल्ड्रन, लिसन अमाया या वीकेंडला प्रेक्षकांना मिळाली या फिल्म्सची मेजवानी, म्हणजेच मनोरंजनाची फुल टू धमाल। एक नजर टाकूया आमच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टवर। बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला विश्वरूप हा कमल हसनचा सिनेमा अखेर प्रदर्शित झालाय। अपेक्षेप्रमाणे सिनेमाला हाऊसफुल दाद मात्र मिळालेली दिसत नाहीये। सिनेमाला 50% ओपनिंग मिळालं असलं तरी ज्यांनी हा सिनेमा पाहिला त्यांना मात्र तो आवडलेला दिसतोय। People should know what is happening in the world. It is an eye-opener. It's a good artwork. Right. And I must say this Kamal Hassan is a superb director. I think all the drama around the release was completely unnecessary. It's portraying a reality, which I think Kamal Hassan has portrayed in a very well-researched manner. ऐसी फिल्म भारत में नहीं बनी अभी तक। अद्भुत फिल्म है, मैसेज बहुत अच्छा है और इसका जो विरोध हो रहा है निश्चय ही केवल राजनीति है, शुद्ध राजनीति है और घटिया राजनीति है। तर डेव्हिडची अवस्था ही अशीच काहीशी आहे। या सस्पेन्स थ्रिलरला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय।